हॅलो. तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. आज आहे रोज डे. तर मी एक मी प्रॉमिस केलंय की हिला आज मी डेट वरती घेऊन जाणार आहे. बरं आपण मी जाऊ मग. एक छोटा व्हिडिओ यांच्यासोबत प्रँक टाईप व्हिडिओ केला होता. तर त्यामध्ये हे म्हटले होते की हा घेऊन जाणार देऊन ऍग्री झाले होते ना. पुन्हा मला आमच्या कॉलेज जीवनातले दिवस जगायचे, त्यासाठी आम्ही आता निघालो. तर बघू शकता तर बायकोश पहिले जमतंय का पाय भैया आपल्याला, मग नंतर आपण हायवे पासून वापस स्टार्ट करू शकतो. हा फर्स्ट ब्लॉग आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतंय. नवीन आणि बॅक कॅमेऱ्याने शूट करतोय. इतक्या वेळ आम्ही फ्रंट कॅमेऱ्याने करत होतो कारण ब्लॉगचं आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं, त्यामुळे. तर नवीन सुरुवात. नवीन सुरुवात आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चांगलं वाटलं तर कमेंट करा. कमेंट नक्की करा चांगलं वाईट काय वाटतं तुम्हाला. तुम्ही इम्प्रूव्हमेंट सांगा, आम्ही तसं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करतो. आणि ठीक आहे, मी एकदा चेक करते व्यवस्थित आला का, मग परत इथून पुढे कंटिन्यू करू, नाहीतर परत एकदा इंट्रो घ्यावा. तर व्यवस्थित आलेलं आहे ते क्लिप्स इंट्रो वगैरे. फक्त मी थोडं दूर धरलं होतं फोनला, तेवढं दूर धरण्याचं काम नाही करत, वाईड अँगल आहे ना त्यामुळे. तर ठीक आहे, इथून आता आपण कंटिन्यू करू. आम्ही पण हायवेला लागलेलो आहोत. बघू शकता इकडे ना ते हे भांगशी. बाय द वे आम्ही सोलापूर हायवेला राहतो. कचरा बघा ना किती आहे. इनक्रेडिबल इंडिया. पूर्ण कचरा दिसतोय वाईट वाईट. इंडियात राहतो आपण, तेवढी नॉर्मली गोष्ट इथे. तर आता कुठे जातोय? खूप इच्छा हिने मला इच्छा सांगितल्या होत्या, अभि मला हे करायचं, मला ते करायचं, मला असं करायचं. त्या खूप साऱ्या इच्छा मधली एक इच्छा आपण हिची आज पूर्ण करणार आहेत. तर ती त्याच्यासाठी जास्त एक्साइटेड आहे. मला तर माहितीच आहे आम्ही कुठे चाललोय, तिला नाही माहिती कुठे चाललोय म्हणून आपण. तिची इच्छा बघू, तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिचं रिॲक्शन बघू. आणि मला पण बघायचंय, तुम्ही पण बघा. इकडे पण लग्न आहे. एक टाइमला मागच्या वर्षी जून मध्ये आमचं पण असंच वाजलं होतं गाईस, तडंग तडंग वाजलं होतं. कोणती इच्छा पूर्ण करता येते तर मला माहिती नाहीये. ते प्रॉमिस केलं होतं त्यांनी की हा घेऊन जातो म्हणून, बट काय मला पण माहिती नाही. तर बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. आज काय परत एकदा सांगा. आज काय सगळे आज रोज झाला माझा. रोज डे माझ्या लाल मग काय रोज देणार आहे की नाही तुम्ही मला? रोज रोज का? तू नाही देऊ शकत का मला? नेहमी मर्द समाजनीच द्यावं का रोज? गुलाब रोज मर्द समाजने द्यायला पाहिजे का, मुलांनी द्यायला पाहिजे का, मुलींनी पण द्यायला पाहिजे. मुलींचं बी कर्तव्य आहे, मुलांना स्पेशल फील करायला पाहिजे त्यांनी. आणि आम्हाला जर स्पेशल फील करवलं, तर आम्ही तुमच्या कामी येऊ, आम्ही तुम्हाला उपहार देऊ, काय की नाही एक्स्ट्रा. आम्हाला पण बाहेर तुम्ही जाता ना, बाहेर कोण जातं, माणसं जात असतात ना बाहेर. आम्ही आपण 21व्या शतकात राहतो आता. मुली पण बाहेर जाऊ शकतात, आणू शकतात. आणि गुलाबवाले पहिले तरी जुन्या काळामध्ये बघा ना टेडी बेडी किती छान शॉप लागले. व्हॅलेंटाईन डे आले, त्यांनी पण माल भरला असेल ना आता. वा रे वा, किती सारे शॉप हे लावतायत. समोर एक आहे. नाईस रे, मोठे मोठे टेडीज आहेत. मोठे टेडीज आहेत. तर बघू, मला जर भेटलं, जर पॉसिबल झालं तर देईल ना मी. जर मी बाहेर गेले किंवा पॉसिबल व्हायला म्हणजे आपण मी बाहेर गेले तर मी बाहेर गेले. गाईज ही काही जेल मध्ये राहत नाही, ही आमच्या घरी राहते. आमच्या घरी म्हणजे आपल्या घरी राहते ही. अरे कहना क्या चाहते हो? त्यांना नाही माहिती ना, बायको त्यांना नाही माहिती म्हणजे अरे बाबा,
माझी बायको आहे त्यांना माहिती नाही ना वाटतं. तरी गाईज मी सांगतो ही माझी बायको आहे बरं का. बापरे, काय हिच्यासोबत मी बोलताय जून काय महिन्यात लग्न केलेलं बोलताय? आहे. जून महिन्यामध्ये लग्न केलेलं आहे खूप हिच्यासोबत सारे मी. खूप सारे बाहेर पण माझ्यासोबत. जाऊ द्या आमच्या घरी आणि बायको आहे माहिती नाही, सगळ्यांना माहिती असेल एवढ्या, मग सगळ्या पोस्ट टाकल्या हे ते. नवीन ऑडियन्स साठी जाहीर करण्यात येते की ही रोशनी रवी नरवाडे आहे. बर हे बघा ना किती सारे शॉप आहे. तुम्ही देणार आहे की नाही मला टेडी? सगळं दिसतंय मला आता. टेडी एवढा मोठा 80 किलोचा टेडी आहे ना इथं. हे काय हा? तुला माझ्यासारख्या टेडी ऐवजी बनावटी टेडी कशाला पाहिजे? ओरिजिनल टेडी आहे ना ही, दमदार. बरं ठीक आहे, जाऊ द्या नका. हे बघ एक ग्राउंड आहे गोलवाडीचं ग्राउंड आहे. गोलवाडी म्हणजे गाव आहे ते. मग काय मला वाटलं काहीतरी आहे तिथं. अरे ते क्रिकेट आम्ही खेळतो बाबा तिथं क्रिकेट. ठीक आहे, गोलवाडी. आज ना आमच्या इकडे हे वोटिंग. गाईस कमेंट मध्ये सांगा Voting आहे, कोण voting. कोण संभाजीनगरवरनं ब्लॉग बघतोय. हां नक्की कमेंट करा. तर चला भेटूया आपण. हे कुठं नेतात तिकडं उतरले आपण डायरेक्ट कंटिन्यू करू. मध्ये काय असलं तर अजून एक गोष्ट, सॉरी मी सीट बेल्ट तर नाही लावला, बट गाडी चालवताना नेहमी समोर लक्ष ठेवा. बाजूला पटाका जरी बसलेला असला तरी पण आपल्याला थोडं दुर्लक्ष करावं लागणार आहे. पटाक्याच्याकडे बघावं नाही लागणार आहे, रस्त्यावरच बघावं लागणार आहे. आणि माइंड युअर ड्रायव्हिंग स्पीड, थोडं कमी जरा हळू चालवा. पाईप्स आहेत, गाडी धुवायला पाईप. तर आता आम्ही पोचलेलो आहोत सिटीमध्ये. हा आज इलेक्शनमुळे रोडवरती खूप रश होता. राहिला प्रश्न इलेक्शनचा ना, तर माझं वोट बायकोला. मी ऑलरेडी बायकोला माझ्या विजेता घोषित करून टाकलेले आहे 2 जूनला. त्यामुळे माझ्या साईडने बायको विजयी घोषित झालेली आहे. एक वोट का फक्त एक? हा एकच वोट खूप आहे. एक वोट एक्झाम एकच वोटची होती. माझंच वोट तिथे लागणार होतं. रिक्षावाले मध्येच घालतात गाडी. काकू काकूला मी हॉर्न देतोय, काकूला काही घेण देण नाही, तू अंगावरून घाल. गाईस तुम्ही पण ड्राईव्ह करताना केअरफुली ड्राईव्ह करा. आम्ही पण केअरफुलीच ड्राईव्ह करतोय. पण ती काकू मध्ये आल्या थांबतच नव्हत्या, सरळ जात होत्या. एवढ्या सगळ्या गाड्या सिग्नल आहे तिथं, तरी पण त्या एकदम चिल मारत होत्या. माझा एक नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. हे बघ हे दिसतंय का? म्हणजे क्लिप कंटिन्यू केली ना. हे दाखवता येते का? हा गाईज हिचा सरप्राईज इथंच लपवलेलं आहे. अच्छा इकडे यायचं होतं आपल्याला. किती वेळचं फिरवताय मला ना, लिटरली झोप येते ते बसून म्हणजे अलग अलग ठिकाणी वेगळ्या ठिकाणी नेऊन आहे ना, जी एक्साइटमेंट तिची होत होती ना, अच्छा इथं आहे का, नाही इथं नाही, अच्छा तिथं आहे का, नाही फायनली इथं नाही करून इथं आलोय आता. हो ना, मला झोप येत होती बसून Security. सिटीत. स्वागत नाही करो क्या? वा काय स्वागतसाठी आमचं बघ ना किती मस्त केलेलं आहे. स्वागत केली आहे एकदम असं. आपल्या स्वागतसाठी का? राहिलेत फक्त. आपल्या स्वागतसाठी आहे. 4 व्हीलर प्रीमियम पार्किंग, 4 व्हीलर जनरल पार्किंग. प्रीमियम पार्किंग जनरल पार्किंग मध्ये काय फरक आहे यार? प्रीमियम मध्ये काय पुसून पण देतात का? काय माहिती. प्रीमियम पार्किंग. आपल्याला कुठे जायचंय मग? आपल्याला आहे ना जायचं होतं कुठे हे तरी. बघा फोटो काढताय तिकडे. नाही रील काढतायत, बोलतोय तो, ऍक्शन करतोय. नाही ते आता ते स्टेटसचे नाही का, हा मेरी जान, तो येतो. हा मेरी जान वाला. कसं? एकदा सांगा. हा मेरी जान. हो प्रीमियम पार्किंग वाटतं ही रे. खूप गर्दी आहे वाटतं इकडे. गर्दी आहे. आज सगळेच त्यांच्या बायकांना घेऊन रोज डे सेलिब्रेट करतायत वाटतं. अजून पण झुंबर सेवा. गाईज मी पार्किंग एक्सपर्ट आहे बरं का. मी खतरनाक गाडी पार्क करत असतो. अशी गाडी पार्क करत असतो की कशीच गाडी खतरनाक का? मी कधी डायरेक्ट ठोकून देत असतो. मी जास्त एकदम असं लोड घेत बसतो.
गाडी लावायची मित्रा, तुझं हे बंद कर दरवाजा. बघा गाईस, मला सोडून पुढे निघाली. अगं थांब ग पुरी न जाऊ नको दुरी रस्ता. फोटो काढायला लागली, स्नॅप काढायला लागली. हे स्नॅपचॅट आहे ना. पर्सनली मला तर स्नॅपचॅट बिलकुलच नाही आवडत बरं का. कारण की स्नॅपचॅट मला असं मुलींची वाईट देतं, असं मुलगी झाल्यासारखं वाटतं मला. स्नॅपचॅट म्हणलं की तो खूप ब्युटी करतं ते. चेक-इनसाठी थांबतोय. पुन्हा एकदा बाई आमची पुढे निघाली मला सोडून. गाईस, लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाइम क्रूझला आलोय बरं का. थांबले होते ना, म्हणजे एकदम एवढं वेळ का चेकिंग करायला. चेकिंग तर फटाफटची झाली रे, पण तुला फ्रोझन गाईस, हिला फ्रोझन पाहायची इच्छा आहे. म्हणजे फक्त बघायची इच्छा होती, पण इथे तिचं सरप्राईज दडलेलं आहे. तर तुम्ही पण बघा काय राहील ते. स्मॉल बाजार इकडे काय आहे? नवीन शॉप आला वाटतं. असंही मी पण खूप दिवसानंतर आलो. लग्नानंतर आलोय मी, म्हणजे तब्बल 1 वर्षानंतर आलो इथे. म्हणजे तुम्ही फक्त असं दुकानच्या बाहेर फिरवणार आहे का मला? दुकानच्या बाहेर म्हणजे नेत्र सुख पहिले घ्यायचं आणि मनसुख नंतर घ्यायचं. मनसुख बाद में लेंगे, नेत्र सुख. लग्नाचे कपडे मिळतात. ट्रेन आपले लेकरं पण याच्यात असेच फिरते. हो ना. मी उतावळा बिलकुल नाही आहे गाईस. नाही बावळा आहे का? मी फ्युचर प्रेडिक्ट करत होतो. आपल्याला 2nd फ्लोअरवरती जायचं आहे. कुठलं जायचंय? हे कन्वेअर कुठे गेलं यार? झुडिओ पण आहे. त्या दिवशी नव्हतं का बघितलं आपण? वाव, झुडिओमध्ये काय ऑफर चालू आहे का वापस? बहुतेक खूप सारी गर्दी आहे आपण आपलं झुडिओ. काम केल्यानंतर येऊ त्याची जाता वेळेस जाऊ. आफ्टर लॉंग वेट आम्ही पोहोचलो आहे जिथे बायकोला मी आणणार होतो. आता बघू इथे ती काय काय करणार आहे ते. हेअर स्टुडिओ. चला तर भेटू आपण आफ्टर रिझल्ट. काय होतंय बायकोच्या केसांसोबत. तर बघा गाईस, ती बायको माझी. बायको जोपर्यंत बायकोचा हेअरकट स्पा काय काय करते काय माहिती. जोपर्यंत ते चालू राहील तोपर्यंत मला पण वाटतंय मी थोडंसं फिरून यावं. काहीतरी एक्साइटिंग असेल तर परचेस पण करून घेईल. आणि सोबतच तुम्हाला पण थोडासा फ्रोझनचा काही भाग फिरवण्याचा प्रयत्न करेल. अरे वा बायको. बरेच प्रिसाईज काम दिसायला लागलंय मला. छान काम करतायत. टिकली पडली. आधी कुंकू लाव, आधी कुंकू लाव, आधी कुंकू लाव, आधी कुंकू लाव. गाडी माहितीये का? जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला हा डायलॉग कळाला असेल. बघा गाईस, मी बाहेरून आलो, पिझ्झासाठी आलो आणि बघा काय करते. मस्त एन्जॉय करत करत झुलत झुलत झोपू राहिलो. माझा आवाज जाऊन नाही राहिला गाईस तिच्यापर्यंत. तुम्ही काहीतरी बोला बरं. तुम्ही कायच बोलणार म्हणा. अजून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण नाही आला आमचा. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.
मला खूप दिवसांचा हेअर कट करायचा होता, पण हे मला म्हणत होते की नाही छोटे होते बट फायनली त्यांनीच मला मी म्हटलं करून घे बाबा. छोटे झाले तरी छोटे नाही झाले, चांगले आहेत. आधीचे जे होते ते थोडेसे खराब होते, हां डॅमेज आता चांगले झाले. ड्राय आणि स्प्लिट एंड्स होते खूप सारे. व्हॅलेंटाईनचं गिफ्ट. त्याच्या व्हिडिओचं प्रॉमिस हेच होतं मग ते आता फायद्याचं ठरलं. फायद्याचं ठरलं. खुश झाली पोरगी, खूप नाची, खूप खुश मी. कसं वाटतंय माझा हेअर कट कमेंट करून सांगा. यांनी तिथं क्लिप्स नाही घेतल्या. मी म्हटलं होतं की ते जेव्हा हेअर कट ते करते बरं नाही वाटत यार, ते दुकान त्यांचं कटिंग करते आपण त्याच्यात नाही ना सगळं घेतात काय एवढं मला वाटलं नको घ्यायला म्हणून नाही घेतलं. एवढं काय वाटतं सगळं घेतात. इकडे कुठं जात आहे आपलं आज खाली उतरायचं, घरी जायचं आपल्याला. तेच म्हटलं. हा. चला तर काहीच मग आता घरी जाताना आता कारमध्ये उशीर भेटू. झाला, खूप वेळ लागला तिकडे. 1-1.5 तास, 1-2 तास लागले. कारण आल्या तर तिकडेच गेलो होतो ना. आता किती वाजले? 4 वाजले. 4 वाजले म्हणजे 2 वाजता. आता 2 तास लागले तिकडे. आता डायरेक्ट कारमध्ये भेटू. हां बघा विकेंड आहे ना, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा. म्हणजे हे काय करतायत माहिती का, आता क्लिप्स आपण घेतोय ना ह्या छोट्या इथून तिथून इकडं घ्यायची तिकडं घ्यायची. मग ती क्लिप लावली, आपण चालू केलं परत व्हिडिओ घ्यायला की लगेच तिथे नमस्कार बोलताय. जसं की राहिलं परत ब्लॉग चालू केलाय. माझ्या आता लक्षात नाही एडिटिंग करताना ते सगळं एकत्र येईल ना, पण ते नमस्कार मित्रांनो, मी एकदम नमस्कार मित्रांनो. काय करताय? ते मला असं वाटलं की ते लागलेलं नाहीये. अहो, ठीक आहे. हा, घरी जाणारा रस्ता आहे ना हा. गाइस कशी वाटती सुंदरा माझी? बहुत मेंटेनेंस किया है उस पे अभी आज मेंटेनेंस का काम किया है. कमेंट में बताओ मेंटेनेंस. खूप गर्दी आहे. तरी सकाळी इतकी गर्दी नाही आहे यार, गर्दी कमी झाली आता सध्या. पुन्हा 5 वाजता सुरू होईल. आता 4:30 वाजत आलेत. आता ना आम्ही सरळ घरी जातोय कारण खूप वेळ झाला. वेळ झाला, खूप भूक लागली. आता घरी जाऊन मला खायचं आहे. मी जास्त करून बाहेरचं खात नाही, मी हिच्याच हातचं बनलेलं खातो. हिची कुकिंग ॲबिलिटी खूप छान आहे, छान बनवते काहीची. तुमची बायको कशी बनवते? सगळ्यांची बायको छान बनवत असते. हा, आता त्या मुलींना तर वाटतं ती छान बनवते, त्यांच्या नवऱ्यांना माहिती आहे ती कशी बनवते. त्यांच्या नवऱ्यांना जे आपण मुली आहेत, नवरोबा लोकांनी कमेंट करा की खरंच त्यांची नवरी कशी बनवते. नवरी काय म्हणताय? चला आपण भेटूया आता डायरेक्ट घरी गेल्यावर. बघूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा. इम्प्रूव्हमेंट पॉइंट सांगा नेक्स्ट काय ब्लॉग मध्ये वाटतंय? आम्ही तशी इम्प्रूव्हमेंट कारण ना करू. आमचा लॉंग ब्लॉग मध्ये हा सेकंड ब्लॉग एकदा केला होता तो किती तो काय 15 ऑगस्टला ब्लॉग केला होता आणि डायरेक्ट आता करतोय. कारण ना असं खूप हे वाटतं की बाबा कसं करावं, काय काही सुचत नाही वगैरे असं होतं. पण ठीक आहे जी करतोय. पब्लिक एक मिनिट, जी पब्लिक संभाजीनगरची नाही आहे, संभाजीनगरच्या बाहेरची आहे, त्यांना एक चांगला व्ह्यू दाखवायचा आहे महाराजांचा. क्रांती चौकातला क्रांती चौकातला. व्हिडिओ मध्ये तर पाहतच. क्रांती चौकातला. क्रांती चौक आला का आता? ते बघ समोर आमचे राजे. एशियातलं सर्वात मोठं स्मारक आहे शिवाजी महाराजांचं. हे का? एशियातलं सर्वात मोठं स्मारक आणि सर्व शिवभक्तांसाठी ते एक स्वाभिमानाचं प्रतीक आहे. माझ्या राजा
कधी सनसेट पण कधी आला छान दिसत. कधी कधी जेव्हा आपण शिवाजी महाराजांचा कुठला मूवी किंवा कुठला सॉन्ग मी जेव्हा ऐकतो भावुक होऊन जातो मी. ग्रेट सॅक्रिफाईस, फादर ऑफ इंडियन नेव्ही. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही ब्लॉगला जर असंच प्रतिसाद देत राहिला तर आम्हाला पण असं वाटतं की हां बनवा बघतायत सगळे. Motivation. हां बघतायत सगळे, मोटिवेशन छान वाटतं आवडतंय, तर शेअर पण करा बघा. इम्प्रूव्हमेंट पॉइंट्स जरूर सजेस्ट करा, त्याच्यावरती आम्ही काम करू. चालतं. बाय बाय.